सर्वांना महत्त्वाची आज सायंकाळची बातमी आहे मोठी की आपण जे होळीपूर्व आंदोलन बेमुदत उपोषणाचं महानगरपालिका प्रशासनाच्या भवनासमोर घ्यायचं निश्चितीकरण झालेलं आहे आणि काल 26 तारखेला माननीय नवनिर्वाचित प्रथम महापौर नगराच्या यांच्याबरोबर पत्रक देऊन आंदोलनाबाबत चर्चेचा विषय झालेला आहे. त्यांनासुद्धा कळलं की ही गरज अत्यावश्यक आहे, त्यामुळे त्यांनी काही विरोध दर्शवला नाही. प्रशासनातील आयुक्त काल सायंकाळी पॅसेजमध्ये येता आयुक्तांकडे बऱ्याच मिटिंग असतात, भेट होत नाही. मी सायंकाळपर्यंत थांबतो आणि थेट आयुक्त दालनातून बाहेर निघाले ते त्या पॅसेज टू ग्राउंड चर्चा करत आंदोलनाच्या मागणीपत्राचे विषय सांगत आयुक्तांच्या गाडीपर्यंत येतो आणि निवेदन हातात देऊन ते आपल्या पेकडे सपूत करतात की हे पुढील कारवाईसाठी पाठवा. आज उपायुक्त मुख्यालय, अतिरिक्त आयुक्त या सर्वांची भेटी झाल्या. शिंदेसाहेब, तुम्हाला आंदोलन करायची गरज वाटणार नाही, आम्ही लवकरच कर्मचाऱ्यांबाबत गांभीर्याने विचार करत आहोत. त्यामुळे होळीपूर्व आंदोलन करू नका अशी विनंती आहे आयुक्तांची. आणि सर्व उपायुक्त मुख्यालय, अतिरिक्त आयुक्त 2 यांनी स्वतः, आता त्यांना पण मी आयुक्तांसारखंच भेटत चर्चा करत आलो, बोललो. शिंदेसाहेब, तुम्हाला आंदोलन करायची गरज वाटणार नाही, होळीचा सण आहे आणि होळीचा सण असल्यामुळे तूर्त तुम्ही तुमचं आंदोलन स्थगित करा. तर ह्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन मी माझं आंदोलन निर्णय तात्काळ आयुक्त सो यांच्या विनंतीनुसार, अतिरिक्त आयुक्त 2 यांच्या विनंतीनुसार गोदापुरे आणि कार्मिक अधिकारी यांनी आजच लिखित पत्र तयार केलेलं आहे. ते उद्या सकाळी माझ्या हातामध्ये लिखित पत्र मिळेल आणि ठोस आंदोलनाची पूर्तता, जे आंदोलन होत त्या मागण्या ज्या आहेत 15, त्या 15 मागण्यांचं सविस्तर मला चर्चा दालनामध्ये मिटिंग हवी आहे. जे माझे संपूर्ण युनियन पदाधिकारी असतील, आज आंदोलन करताना, विशेष मागणी करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान आणि घटनेनुसार ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक पेन, कलम आणि कागदाद्वारे संविधान घडविलं, अख्ख्या देशाचं एकट्या माणसाने घडविलं, तर हा रवींद्र शिंदे डॉक्टर बाबासाहेबांच्या मार्गदर्शनात एक माणूस एकाएकी आंदोलन लढा देतो, तो कामगारांच्या मागण्यांसाठी, हक्कासाठी. आणि आज मला आनंद आहे या सर्व प्रशासकीय कारभारामध्ये, मग आता नवनिर्वाचित महापौर असोत, नवनिर्वाचित उपमहापौर असोत, भारतीय जनता पार्टीचे उपमहापौर असोत आणि शिवसेनेचे महापौर असोत, यांनी संयुक्तिक हा विचार करून आणि महापौरांनी तात्काळ मागणीपत्रकं हे प्रशासनाकडे, आयुक्तांकडे पाठवलेले आहे. ते आयुक्तांनी गांभीर्याने घेतलेले आहे आणि मागण्या पूर्तता लवकरच, या मला वाटतं मार्च पाडव्यापूर्व म्हणजे गेल्या वर्षी पाडव्यापूर्व ज्याप्रमाणे 180 कोटी रुपये दुसरा हप्ता, पहिला हप्ता त्याच्या वर्षी दिला आणि एकूण 360 कोटी रुपये आपल्याला मिळाले थकीत 7व्या वेतनाचे. आता राहिले किती? 3 हप्ते राहिलेत. मग आता 360 आणि अजून 180, 460 आणि 80, 540 कोटी रुपये टोटल महानगरपालिकेला देय होतं. त्याचं आता 360 वजा जाता अजून 240 कोटी रुपये प्रशासनाला, आपल्याला महानगरपालिका कर्मचाऱ्यांना वाटप करायचे आहेत. आणि दुसरा मुद्दा म्हणजे 10-20-30 जो 15 वर्ष जो ठराव आहे महानगरपालिकेचा, महासभेतला, माझ्या मते 2007, 2010, मला वाटतं 2011-12ला तो ठराव आलेला आहे. आज 11-12ला जर ठराव आला असेल तर आज 12-13 वर्ष या ठरावाची अंमलबजावणी होत नाही. कारण अतिरिक्त आयुक्त काय म्हणाले, आपल्याकडे कर्मचारी तुटवडा आहे,
जर कर्मचारी तुटवडा आहे तर तो महानगरपालिकेच्या प्रशासनाचा दोष आहे, कर्मचाऱ्यांचा दोष नाही. या अंती चर्चा अंती आज प्रशासनातील सर्व अधिकारी आज माझ्याशी चांगल्या तऱ्हेने वार्तालाप केलं, संभाषण केलं आणि लवकरच या मार्चमध्ये एक तर 22 मार्च असेल किंवा पाडव्यापूर्व असेल. 22 मार्चला पाडवा येतो का नंतर पाडवा येतो एप्रिलमध्ये तो माहीत नाही, पण मार्चला थकीत दुसरा हप्ता देण्याचा प्रयत्न असेल. परंतु मग म्हणाला आम्हाला 5 वर्षाचे थकीत हप्त्यांचा व्याज द्यावा, 10, 20, 30चं प्रकरणाचे जे थकीत वेतन आहेत त्याचा व्याज द्यावा, ही माझी मूळ मागणी आहे. नियमबाह्य कार्यभाराचे चार्जेसबाबत जे शासनाने दिलेले नाही सर, ते महानगरपालिकेने तात्काळ रद्द कर, जे शासनाने दिलेच नाही आहेत ते कार्यभार ते चालू. आणि एक नवीन मुद्दा आला आहे. नवीन मुद्दा जो असा आला आहे की ठाणे महानगरपालिकेचे जे अधिकृत सिक्युरिटी आहेत आणि जे खाजगी सिक्युरिटी आहेत यांच्यासाठी एक परिपत्रक आदेश आहे आयुक्तांचं की त्यांना सुरक्षा रक्षकांना व्यायामशाळा मुफ्तमध्ये मिळावी असे आदेश आहेत आयुक्तांचे. तर अतिरिक्त आयुक्त 2 यांनी सर्वांनाच मुबलक केलेला आहे विनाशुल्क. परंतु मला वाटतं माहीत नाही मिनल पालंडे या IAS दर्जाचे अधिकारी असाव्यात, त्यांना तो आयुक्तांचा निर्णय पटला नाही, अतिरिक्त आयुक्तांचा निर्णय पटला नाही, बुधापुरी उपायुक्तांचा निर्णय पटला नाही, तिने सगळं नाही सांगितलं. ह्या कोण आहेत बरं? मिनल पालंडे एक क्लर्क, त्यांची पात्रता उपायुक्त खाते प्रमुख ते खाते प्रमुख इथपर्यंत आहे. तर अशा प्रकारच्या मिनल पालंडेंचा अरेरावीपणा जर प्रशासनावर चालत असेल आणि प्रशासन निमूटपणे सहन करत असेल आणि कर्मचाऱ्यांना जर कर्मचाऱ्यांना फायद्यापासून सेवेपासून वंचित ठेवत असेल तर शासन नियमावली सांगतो मी, महाराष्ट्र शासन नियमावली 1949-1979 आयुक्तांचे आदेश केलेले पारित, त्यांचं अंमलबजावणी करणं, त्या आदेशाचा भंग करणं आणि आदेश आयुक्तांच्या नाकारणं म्हणजे हा शिस्तभंग आहे. जर रवींद्र शिंदे फक्त एकनाथराजे शिंदे लाईव्हवरती फक्त चांगलं मुद्द्याचं बोलला तर कोणीतरी सांगितलं की रवींद्र शिव्या दिल्या तर तात्काळ रवींद्र शिंदेंना निलंबनाचे आदेश 24 तासात आले, 24 तासात निलंबन होऊ शकतात. तर मिनल पालंडे जर आयुक्ताचे आदेश धुडकावून कर्मचाऱ्यांपासून फायद्यापासून जर वंचित ठेवत असतील तर सेवा शर्त नियमावलीचा भंग आहे. आयुक्त मोठे की मिनल पालंडे मोठी हा मुख्य तो फरक आहे, तो प्रशासनाने जाणावा, महापौरांनी जाणावा. आणि अशा उर्मट अधिकारी जर असेल प्रशासनाला, अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना जर सेवेपासून फायद्यापासून दादोजी कोंडे स्टेडियम कामगारांनी जागा दिली फुकटात, त्याच्यावर आज स्टेडियम उभं आहे. ICICI क्रिकेट बोर्डला भाड्यापट्ट्याने दिलेला आहे, कॅन्टीन भाड्यापट्ट्याने दिलेला आहे. तर कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा का नाही आहे? जर व्यायामशाळेचा फायदा जर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर दिला तर कशा दिल्या हे सगळे आदेश काढणार आहेत, मग कर्मचाऱ्यांना फायदा का नाही मिळत? मग अशा काय आहेत या बाई, त्यांचा चमत्कार लाईव्ह मीडियावरती आणि वर्तमानपत्रामध्ये जाहीर होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.